गर्भधारणा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा टप्पा। गर्भधारणा राहते म्हणजे काय होते किंवा त्याची लक्षणं काय किंवा त्यामध्ये आपण काय आहार विहार घेतला पाहिजे यासाठी आज आपण या व्हिडिओत बघूया। नमस्कार, मी डॉक्टर मनीषा, योग कन्सल्टंट अँड स्पेशालिस्ट इन डिसीज वाइज मेडिकल योग थेरपी। गर्भधारणा राहते म्हणजे काय? मासिक पाळी थांबल्यानंतर 1 महिना 7 दिवसानंतर जर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही सोनोग्राफी केल्यानंतर त्यातही जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तर गर्भधारणा राहिली असं समजले जाते। गर्भधारणेत खरं तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीलाच कळाल्यानंतर थोडीशी भीती वाटते, नकळतपणे स्ट्रेस येतो, कारण आपल्याला कसं मॅनेज होईल किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जे शरीरात हार्मोन्सचे बदल होतात त्यामुळे उलट्या, मळमळ किंवा जेवणावरची वासना उडणे असा त्रास होतो। तर त्यामुळे थोडी नकळतपणे भीती वाटते, तर ह्यावेळेस आपलं मन आपण स्थिर ठेवावं। ही जी लक्षणं आहे ही नॉर्मल असतात। या दरम्यान आपण भरपूर आहार घ्यावा, हिरव्या पालेभाज्या किंवा जी पौष्टिक फळं आहेत त्याचा आपल्या आहारात समावेश असावा। प्रत्येक घटकाचा आपल्या आहारात समावेश असावा। प्रोटीन, कार्बोहायड्रेट किंवा मल्टीव्हिटॅमिन प्रोडक्ट असलेल्या हिरव्या पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असाव्या। पाणी आपण 3 ते 4 लिटर दररोज प्यावे। याचबरोबर आपण एक्सरसाइज म्हणजेच आपण हलका व्यायाम किंवा योग आसनं किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन याचे मेडिटेशन करावे। त्यामुळे आपलं मन शांत राहतं आणि आपल्या शरीरात गर्भधारणेनंतर जे काही हार्मोनचे बदल होतात ते बॅलन्स व्हायला मदत होते। रोज आपण संध्याकाळी छान फिरणं अपेक्षित असतं। एक अर्धा ते पाऊण तास वॉकिंग करावं, त्यामुळे शरीर हलके राहते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते। आपण दररोज आपल्या वाचनात छान पुस्तके आणावीत। आपला मागचा व्हिडिओ जर आपल्याला बघितला तर आपण त्यात गर्भधारणेत आपण कुठली पुस्तके वाचावी यात आपण माहिती दिली आहे। तो व्हिडिओ आपण नक्की बघा आमच्या युट्यूब चॅनलवर। खाली त्या व्हिडिओची आपण लिंक दिली आहे, ती पुस्तके आपण आवर्जून वाचा, जेणेकरून आपण नॅचरल गर्भसंस्कार होईल आणि तुमच्या बाळाच्या मनावर आणि शरीरावर याचा अतिशय सुंदर परिणाम होईल। ह्या दिवसांमध्ये आपल्या भावनांमध्ये जे काही बदल होतात ते संतुलन होण्यासाठी ह्या पुस्तकांचा अतिशय सुंदर तुम्हाला उपयोग होईल। आपली दिनचर्या ही अगदी आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्यदायी असू द्या, जेणेकरून गर्भधारणेमुळे जे काही शरीरात बदल होतात ती बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत होईल आणि तुमचं शरीर आणि मन छान शांत राहील आणि ही जी तुमची मदरहूड जर्नी आहे ती अतिशय आनंदाने तुम्ही स्वतः एन्जॉय करू शकाल। याचबरोबर तुम्ही दररोज गर्भसंस्कार करणं अत्यंत गरजेचे आहे। गर्भसंस्कारचे व्हिडिओ तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकतात आणि नक्की आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे जे काही व्हिडिओ असतील त्याचा तुम्हाला ह्या आनंददायी प्रवासात छान उपयोग होईल। तसेच आमच्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा।